नमस्कार. सध्या करोनाच्या काळामध्ये वेगवेगळे विषय जे तसे आपल्या चर्चांमध्ये मागे पडले होते ते बऱ्यापैकी मला वाटतं विषय पुन्हा चर्चेत आले आहेत. उदाहरणार्थ, एखादा आजार कुणाला होईल आणि किती प्रमाणात होईल. प्रत्येक व्यक्तीचा रिस्पॉन्ड किंवा कुठल्याही रोगजंतूच्याबद्दल प्रतिकार करणं किंवा स्वीकारणं हे वेगवेगळं असतं. आपण सध्या रोगप्रतिकारशक्ती किंवा इम्युनिटी हा शब्द खूप वेळा ऐकतो आहे आणि आपण आता सध्या अगदी सर्रासपणे एक गणित जे आहे, ठोकताळे जे आहे किंवा कुठला आजार झाला, विशेषतः करोनासारखा व्हायरसने होणारा जो आजार आहे असा झाला तर तो डायबिटीज ज्यांना आहे, ज्यांचं वय 50च्या पुढे आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे किंवा असे जे परिमाण आहेत की ज्याच्यावरून आपण रोगप्रतिकारशक्ती ठरवतो, तर त्यावर आपण अवलंबून त्याची एक माहिती घेतो किंवा त्याच्याबद्दल एक अंदाज वर्तवतो. पण आपण असंही किती वेळा बघितलं आहे, आपल्यापैकी खूप जणांनी आजूबाजूला बघितलं असेल की ज्यांची दिनचर्या खूप चांगली आहे, जे तरुण आहेत, अशा लोकांना पण या आजारातून सुटका झाली नाही आणि कधीकधी गंभीर परिणाम पण झाले आहेत. तर थोडक्यात हे सगळं जो हा कधीकधी अपेक्षांच्यापेक्षा वेगळा होणारा जो बदल आहे, तर या सगळ्यांची चर्चा करताना आपण रोगप्रतिकारशक्ती किंवा इम्युनिटी याची चर्चा करतो. खरं सांगायचं तर रोगप्रतिकारशक्ती म्हणजे कुठलाही आजार आपल्याला होऊ नये म्हणून आपल्या शरीराची जी एक यंत्रणा असते. उदाहरणार्थ, करोनाच्या काळात आपण सायटोकिन स्टॉर्म म्हणून एक आजार ऐकला आहे की दुसऱ्या आठवड्यामध्ये काही रुग्णांना अगदी गंभीर वळण घेतं आणि त्या काळामध्ये हे जे वळण घेतं त्यावेळेला स्टिरॉईडसारखी औषधं वापरली जातात. हेही आता सर्रास माहिती आहे आणि या सगळ्यांच्या दुसऱ्या आठवड्याच्या काळामध्ये चर्चा इम्युनिटीची होते. खरं तर हा विषय इम्युनिटी हा खूप गहन आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे करोना या विषयातच जितके आपण बघितले की वळण आले, माहिती आली, मग त्याच्याबद्दल परत उहापोह झाला, काही विसंवाद झाले, काही गोष्टी मागे पडल्या, काही नव्याने आला. तर हा छोटासा जो गोंधळ नाही म्हणता येणार, पण जी अस्पष्टता आहे, तसंच काहीतरी खूप संशोधन चालू आहे. तरी अगदी थोडक्यात आपण अंदाज वर्तावा किंवा माहिती द्यावी असं रोगप्रतिकारशक्ती ही सुद्धा कन्सेप्ट हा सुद्धा तितका सोपा नाही आहे. रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी किंवा रोगप्रतिकारशक्तीला आपण कसं अंदाज घ्यावा याबद्दल पण मंडळी बऱ्यापैकी गोंधळ आहे. पण आपण या सगळ्या टेक्निकल गोष्टी, याच्या सगळ्या गुंतागुंतीत न पडता आपण काय अवलंबू शकतो आणि आपण आपल्या स्वतःला आणि आपल्या आप्तेष्टांना, मित्रमंडळींना, कुटुंबियांना काय गोष्टी ज्ञात आहेत आणि ज्याच्याबद्दल आपण काळजी घेऊ शकतो याचं थोडक्यात उहापोह करूया. कित्येक गोष्टी मी म्हटलं तसं संशोधन चालू आहे की तरुण व्यक्तीला का झाला, जी व्यक्ती व्यायाम करत होती त्यांना का झाला. इतकंच नाही तर जी व्यक्ती सतत धूम्रपान करत होती त्यांना कसा काय नाही झाला, किंवा ज्यांना दमा होता. मग करोना हा तर फुफ्फुसांचा आजार आहे, मग ही व्यक्ती दुसऱ्या आठवड्यामध्ये स्टॉर्ममध्ये नाही गेली किंबहुना त्यांना ॲडमिट पण नाही लागलं. तर असे खूप गोंधळ आपण जे बघतो त्यातले नियमित किंवा जास्ती प्रमाणात आपण जे बघितलं त्याचा थोडासा आपण उहापोह करूया. माझी प्रॅक्टिस प्रामुख्याने मधुमेही रुग्णांची आहे आणि मधुमेह हा आजारच असा आहे की रक्तशर्करा जेव्हा वाढते एखाद्या व्यक्तीची, तेव्हा त्या व्यक्तीची प्रवृत्ती जंतुसंसर्ग होण्याच्या दृष्टीने कैक पट जास्ती असते सामान्य व्यक्तीपेक्षा. इतकंच नाही तर ती व्यक्ती जेव्हा सामान्य होती, जेव्हा त्यांना मधुमेह नव्हता, तेव्हा त्यांना जे त्रास होत नव्हते ते सगळे मधुमेह झाल्यावर व्हायला लागतात. तर हे असं का होतं, तर याचं कारण असं आहे की मधुमेह झाल्यावरती प्रतिकारशक्ती कमी होते. प्रतिकारशक्ती कमी होते, मग छोटे छोटे सर्दी खोकला जे आहे, शुगर जर कंट्रोलमध्ये नसेल तर ते न्यूमोनियावर जाऊ शकतं, किंवा रक्तदाब जर असेल तर पटकन कुठलेही आजार व्हायला लागतात. वय 50च्या पुढे गेलं
की एक शरीराचं गणित जे असतं ते आपोआपच आपण म्हणतो ना की तारुण्याचा जो जोश असतो, जी प्रतिकारशक्ती असते ती ओसरायला लागली आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये मासिक पाळी थांबल्यानंतर कवचकुंडलं असतात मासिक पाळीचे हॉर्मोन स्त्रीचे, ती प्रतिकारशक्ती कमी व्हायला लागते. मुलांना पण सर्दी खोकला होतो, पण ते हसतात, खेळतात, ताप येण्यापुरती मलूल होतात आणि लगेच बागडायला लागतात, पटकन बरे होतात. कारण जन्मतः ही प्रतिकारशक्ती चांगली असते बहुतेक लोकांची. ही हळूहळू जेव्हा काही कारणांनी कमी व्हायला लागते तेव्हा संशोधनात असं वाटतं की आहार, व्यायाम आणि ज्या चुकीच्या सवयी आहेत किंवा या काळामध्ये जे संशोधन झालं त्याच्यामध्ये एक लक्षात आलं की पुरेशी झोप नसणं हे सुद्धा प्रतिकारशक्तीला कमी करतं. या गोष्टींचा कधी विचार झालाच नव्हता. आहारामध्ये एक आपण ज्याला संतुलित आहार म्हणतो आणि ज्याचा आपण सर्रास कंटाळा करतो आणि जे आपल्या बदललेल्या जीवनमानामध्ये फास्ट फूड किंवा जंक फूड आपण ज्याला म्हणतो, ज्याने प्रवेश केला आहे आणि आपल्या जुन्या गोष्टी ज्या मागे पडत गेलेल्या आहेत, आहाराच्या सवयी इतकंच नव्हे तर आपल्या दैनंदिन सगळ्याच जीवनचर्येमध्ये जो बदल झाला आहे. उदाहरणार्थ आपण बहुतेक लोक आता संपर्कसुद्धा प्रत्यक्षात न ठेवता व्हर्च्युअली ठेवतो. म्हणजे फेसबुकवर आपल्याला हवे तितके मित्रमंडळी असतात, पण कदाचित कॉलनीतली 2 घरं सोडूनसुद्धा आपल्याला व्यक्ती माहिती नसते. व्हॉट्सॲपबद्दल मी तसं नाही म्हणणार, कारण मला स्वतःला वाटतं की आपल्या जुन्या सगळ्या गोष्टी पुन्हा आयुष्यात आल्या. पण याच्यामध्ये पण एक जो म्हणजे ज्याला आपण म्हणू आपण अधीन गेलो आहोत की दूरच्या लोकांमध्ये आपला बसण्याचा वेळ वाढला आहे आणि त्या संपर्कामध्ये आपला व्यायाम मागे राहिला आहे. जो आपण एक मानसिक आनंद मिळवत होतो प्रत्यक्षातल्या गप्पा गोष्टींमध्ये, ज्याला आपण शेअरिंग अँड केअरिंग म्हणतो, या सगळ्या गोष्टींमध्ये कधीकधी अख्खं कुटुंबच्या कुटुंब सोफा सेटवरती खाली मान घालून मोबाईलमध्ये गरका असतं. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या दुनियेत असते आणि ती दुनिया तशी दूरची असते, खरी नसते. मग असं जेव्हा होतं की आपण त्या दुनियेत जातो जी आपल्या खऱ्या दुनियेपासून आपल्याला लांब नेते. म्हणजे जवळची नाती शेजारी असूनही लांब असतात आणि लांबचे तर आपल्या आयुष्यामध्ये फार मोठा फरक करू शकतील अशा गोष्टी आता करोनाच्या काळात आपण नाही का बघितला की कोणी कुणाला भेटायला जाणं कठीण झालं. माझ्यापुरती सांगायचं तर माझ्या घरामध्ये एक छोटासा आईचा 80वा वाढदिवसाचा कौटुंबिक सोहळा झाला आणि त्याच्यामध्ये भावंडं सजग आहेत. माझ्या घरचे लोक अर्थातच भावंडं आणि अगदी घरचे लोक सोडून बाहेरचं कोणी नव्हतं. पण करोना काय, सर्दी खोकल्याचा व्हायरस काय किंवा इतर आजार काय, हे तुमचे नातेवाईकच तुमच्यासोबत आहेत, तुमचे प्रेमाचे लोक आहेत, जवळचे लोक आहेत म्हणून ते प्रवेश करणार नाही किंवा तो आजार होणार नाही असं नसतं. छोटंसं निमित्त होतं आणि तसंच काहीसं झालं. छोट्या मुलाला कुटुंबातल्या सर्दी खोकला होऊन कधी गेला कळलंही नाही आणि एका छोट्या समारंभातून ते लोन वाढत 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 सगळ्यांना झालं. आणि मी जे तुम्हाला म्हटलं की प्रवास करताना दोन्ही तिन्ही माझ्या माहेरच्या घरांमध्ये रोज उठून नवीन कुठल्या तरी कुटुंबातील सदस्याला करोना होतोय असं वाटलं. अशी उदाहरणं तुम्ही पण कित्येक बघितली असतील, नव्हे अनुभवली पण असतील. मग अशा वेळेला आपल्याला काय लक्षात आलं की माणुसकीचा हा जो धर्म आहे तो किती मोठा आहे आणि आपल्याला मदत जी मिळते ती किती खरोखरची वास्तवातली असायला लागते. उदाहरणार्थ घराच्या दारामध्ये करोनाच्या काळामध्ये जेव्हा कुटुंबातले सदस्य भराभरा अख्खं कुटुंब ग्रासून जायचं तेव्हा शेजाऱ्यांनीच येऊन दारावरती डब्बा ठेवला ना, किंवा कोणीतरी जोडलेली जी व्यक्ती होती त्यांनी आपल्याला जे काही वस्तू पाहिजे, औषधं पाहिजे ती आणून दिली. तर या सगळ्या मानवतेच्या साखळीचं महत्त्व आपल्याला कळलं. आणि जर आपण जोडलेले लोक असले अशा वेळेला उपयोगी पडणारे, तर मानसिक शांती पण चांगली राहते ना. मानसिकतेबद्दल काय बोलू. आपण या करोनाच्या काळामध्ये खूप वेगळं दर्शन बघितलं, भीतीचा थयथयाट बघितला, दुसरा शब्द नाही त्याला.
आपले लोकच सोडा, सुशिक्षित सजग लोकंसुद्धा डॉक्टर मंडळींना, आरोग्यसेवक जे होते, नर्सेसना, सगळ्यांना घाबरायला लागले होते. टाळायला लागले म्हटलं मी तर तो सौम्य शब्द होईल. वास्तववादी शब्द हे घाबरायला लागले होते. आणि मी म्हणणार नाही की त्याच्यामध्ये ज्ञानाचा भाग होता. दुर्दैवाने अज्ञानाचा, चुकीच्या ऐकलेल्या माहितीचा किंवा जनजागृती न झालेल्या टप्प्यामध्ये जे भराभर करोना वाढत गेला, त्या काळामध्ये उडालेला तो गोंधळ होता. हळूहळू सगळ्या पत्रकार मंडळींनी, सगळ्या दूरदर्शन, रेडिओ, सोशल माध्यमं, व्हॉट्सॲप, फेसबुक या सगळ्या लोकांनी जी जनजागृतीची चळवळ उभी केली, आता उलटी तक्रार आहे नाही का आपली, की भीती निघून गेली आहे. डर के आगे जीत होती है, पण डर के आगे करोना भी अभी है. तर हे विसरायला लागण्यासारखं मी ऐकते आहे की रिव्हेंज टुरिझम नावाचा प्रकार सुरू झाला, की ज्याच्यामध्ये इतक्या दिवस आपण घरात बसलो आहे म्हणून सगळे लोक निघाले. तिसरी लाट येईल असं मला स्वतःला सध्याची जी परिस्थिती आहे आणि जे स्टॅटिस्टिक्स आहे त्याच्यावरून वाटत नाही. पण WHO सारख्या प्रख्यात संस्थांनी असं सांगितलेलं आहे की जे थोड्या प्रमाणामध्ये अजूनही सगळ्या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये करोना आहे, तो जर आपण तिथल्या तिथे लसीकरण जे चाललेलं आहे त्याचा वेग खूप सुंदर चालला आहे आपल्या देशात, अभिमान वाटावी अशी परिस्थिती आहे. आणि इथे थोडंसं विषयांतर होत असलं तरी मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण इम्युनिटीच्या ट्रॅकवर जेव्हा बघतो ना, बोलतो, तेव्हा इम्युनिटी 2 प्रकारची आहे. एक जी आपली अंगभूत आहे आणि जी वयाने, आजारांनी किंवा चुकीच्या सवयींनी, चुकीच्या आहारांनी कमी होते आणि तिच्यावरती आपला कंट्रोल नाही. ती आपल्या हातातली गोष्ट नाही, आपण त्याबाबत काही करू शकत नाही. तर या गोष्टींचा बदल घडवून आपण उद्यासाठी प्रयत्न करू शकतो. पण आज जो दारात आणि आजूबाजूला करोना आहे त्याच्यासाठी हे प्रयत्न सगळे करून त्याचा रिझल्ट यायला अवधी नाही आहे पुरेसा. थोडा उशीर झाला आहे आपल्या दिनचर्येत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये फरक करताना. पण आपल्या हातात असलेली एक गोष्ट नक्की आहे, इम्युनिटी दुसऱ्या प्रकारची पण आहे जी आपल्याला या वॅक्सिन्समधून मिळते. ही लस जी आहे ही आपल्याला तयार संरक्षण आहे, चिलखत आहे ते आपलं. त्यामुळे आपल्यापैकी कोणी याबाबत काही अज्ञान ठेवू नसाल तर या इम्युनिटीबद्दलच्या आजच्या विषयाचा सगळ्यात मोठा आशय हा असू द्यावा की आपण वॅक्सिनला नाही म्हणू नका. मी अजूनही बघते की ॲस्पिरिनसारखं औषध चालू आहे तर मी वॅक्सिन घेऊ शकतो का? मला कळत नाही. माझ्या रुग्णांना मी सांगते की असं का वाटतं किंवा हे कुठून आलं आहे माहिती नाही. कदाचित सुरुवातीच्या टप्प्यामध्ये छोटीशी गोष्ट असावी की वॅक्सिन घेतल्यावरती रक्त पातळ होताना तिथे काही गाठ होईल का किंवा कसं. पण हे वॅक्सिन अतिशय सुलभ आहे, छोटं आहे, फार काही मोठं इंजेक्शन नाही आहे ते. त्यामुळे ॲस्पिरिनच नव्हे तर बहुतांशी कुठलीही औषधं त्याचा विचार, त्याचं ओझं न घेता वॅक्सिनची संधी आजची उद्यावरती टाकू नका. किंवा काही गैरसमज असतील की घेऊ की नको घेऊ, माझं वय अमुक आहे, छोटं आहे म्हणून छोटं, मोठं आहे म्हणून मोठं. तर ॲडल्ट पॉप्युलेशनला जे वॅक्सिन उपलब्ध आहे आणि जे टप्प्याटप्प्याने आरोग्यसेवक, सिनियर लोक, मग मध्यमवयीन लोक, आता तरुण लोक, असं इतकं विचारपूर्वक सरकारने आणलेलं आहे, त्याच्यावरती अगदी तुम्ही विसंबून राहायला हरकत नाही आणि वॅक्सिन घ्यायला हरकतच नाही. कदाचित ताप असेल, सर्दी खोकला असेल तर त्या काळामध्ये तुम्ही थांबलेलं बरं. पण त्या व्यतिरिक्त इतर कुठलं कारण नाही आहे की ज्यामुळे तुम्ही इम्युनिटीबद्दल चर्चा करताना तुम्ही रोज फळं खाणार, तुम्ही रोज व्यायामाच्या दृष्टीने ठरवणार, तुम्ही झोपेच्या दृष्टीने ठरवणार. या सगळ्या पॉझिटिव्ह टप्प्यांच्या एकत्रित उपयोगा इतकंच किंवा त्याहीपेक्षा थोडं जास्तीच वॅक्सिनचं उपयोग आहे, महत्त्व आहे, संरक्षण आहे. त्यामुळे मला वाटत नाही की वॅक्सिनला आपण नाही म्हणतो आहे. पण मला दिसतं आहे की अजूनही कित्येक सेंटरमध्ये वॅक्सिन
खोळंबून आहेत येणाऱ्या लोकांसाठी. जो सुरुवातीचा ओघ होता तो कमी झाला आहे. तर करोना जर आपल्याला घालवायचा असेल, त्याच्याबद्दलचा वेग आपल्याला कमी करायचा असेल, तर मी वॅक्सिन घेऊन उपयोग नाही. आपण काय बघितलं पहिल्या वेव्हला जेव्हा आपण घाबरलो होतो तेव्हा किती सुशिक्षित मंडळी आणि काही सजग मंडळींची सोशल मीडियावरती तक्रार होती की आम्ही सगळी काळजी घेतो आहे, आम्ही सगळ्या गोष्टी सांभाळतो आहे. पण जे लोक सांभाळत नाही त्यांच्या बेजबाबदारपणाची शिक्षा आम्हाला होते आहे. हे काही प्रमाणात आपल्याला अटळ आहे, हे टाळता येत नाही. मग आपण असंही करू शकतो ना की आपल्याकडे कामाला असणारे लोक, आपल्या आजूबाजूला तितकेसे सजग नसलेले लोक, या सगळ्या लोकांना त्यांच्यासाठी, आपल्यासाठी, समाजासाठी, देशासाठी आपण वॅक्सिन घेण्याचं महत्त्व सांगू शकतो, सहकार्य देऊ शकतो. आणि जितकं चांगल्या पद्धतीने वॅक्सिन कुठेही वाया न जाता त्वरेने सगळीकडे जातील, मला वाटतं ही पद्धत खूप जास्ती इम्युनिटी, रोगप्रतिकारशक्ती आणि विशेषतः आजारी रुग्णांना, माझे जे मधुमेही रुग्ण आहेत, ब्लड प्रेशरचे आहे, हृदयाचे आहेत, तुम्हाला म्हणजे गोंधळ असा नको की ही आजारपणं असताना वॅक्सिन घ्यावं की नाही. उलट जास्त गरज आहे आणि वॅक्सिन नक्कीच घेतलं पाहिजे. एकदा मला एका पेशंटने विचारलं होतं, त्यांच्या घरामध्ये 3-4 लोक होते, त्याच्यामध्ये ज्यांना दमा होता त्यांना करोनाचा काहीच त्रास झाला नाही आणि इतर लोक जे प्राणायाम करत होते, जे व्यायाम करत होते, त्यांना 2 लोकांना ॲडमिट लागलं. परत गणित तेच झालं ना की रोगप्रतिकारशक्ती ही आपण ओळखू शकतो अशी नाही आहे. कधीतरी बहुतेक वेळा ही गणितं बरोबर असतात, पण कधीतरी तरुण व्यक्तीला त्रास होतो, वयस्करला होत नाही. आणि अस्थमाच्या बाबतीमध्ये एक लक्षात आलं की जे लोक पंपावर होते, स्टिरॉईडचं इन्हेलर घेत होते, त्या लोकांना स्टिरॉईडला स्टिरॉईड हे औषध आपण विचारपूर्वक आणि मर्यादित आणि खूप तपासून घेतल्याशिवाय कधीच वापरत नाही. कोणीही सजग डॉक्टर सर्रासपणे स्टिरॉईड वापरण्याच्या दृष्टीने खूप जास्ती काळजी घेतो, अनुकूल नसतो. पण जेव्हा रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि जेव्हा त्याचे कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात, तेव्हा हे औषध एखाद्या संजीवनीसारखं करोनाच्या काळामध्ये, आणि अतिशय त्याचा एक डोस असतो, त्याची एक प्रणाली असते, त्याचा एक अवधी असतो. आणि या वैचारिक बैठकीवरच नव्हे तर विज्ञानाच्या संशोधित केलेल्या जगभर तेव्हा वेगवेगळे संशोधन, वेगवेगळे अनुभव, प्रत्येक देश ज्यांच्याकडे आधी करोना झाला त्या देशामध्ये खूप त्रास झाला आणि त्यांच्या अनुभवामुळे जितक्या उशिरा ज्या देशांमध्ये आला ते देश शिकत गेले. तर हे असं आपल्या लक्षात आलं. सुदैवाने आपल्याकडे करोना येईपर्यंत खूप काही माहिती मिळायला लागलेली होती आणि आपल्याला त्या दृष्टीने प्रयत्न करता येत होते. तुमच्या लक्षात आलं असेल की आत्ताचा जो करोना आपण बघतो, पुष्कळसे घरी होम क्वारंटाईनमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि औषधांनी बरे झाले आहेत. पहिल्या वेव्हपेक्षा दुसऱ्या वेव्हमध्ये बरं होताना काही गंभीर न होणं, बरं होण्याचं प्रमाण तर कायमच चांगलं आहे, पण काही गंभीर न होता बरं होणं याचं प्रमाण वाढत गेलं आहे. याची कारणं 2-3. एक म्हणजे आपण सजग झालो आहोत. मास्कशिवाय गेले काही महिने, आत्ता हल्ली बोलत नाही, पण पूर्वी आपल्याला मास्कशिवाय कोणी दिसतच नव्हतं, तर आपण ही जी काळजी घ्यायला लागलो होतो. सॅनिटायझर प्रत्येक ठिकाणी पोहोचलेला आणि अंतर राखणं, त्याहीबद्दल मला वाटतं की फार अनुकूल नाही आहे. आपल्याकडेच नाही, जगाच्या सगळ्याच स्तरावरती ही परिस्थिती आहे की कंटाळल्यावरती, सणावारांवरती, बाजारपेठांमध्ये, टुरिस्ट ठिकाणी गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगबद्दल थोडीशी, काय म्हणू मी तुम्हाला, अनुत्साह हा आपल्याला दिसलेला आहे. पण मास्क हे 1 नंबरचं वॅक्सिन आहे. मी हे पुन्हा सांगेन की 1 नंबरचं आपलं संरक्षण वॅक्सिन मास्क आहे. त्यामुळे मास्कचा अजूनही कंटाळा करू नका. आणि जसं आपण वॅक्सिनबद्दल बोललो तसं औषधोपचारांबद्दल पण मला सांगायला आवडेल, कारण ज्या गोष्टी निर्णायक आहेत त्याबद्दल सांगणं हे आज मला वाटतं जास्ती उपयोगाचं आहे.
ज्या गोष्टी थेरॉटिकल आहे, पुस्तकी आहेत किंवा ज्या गोष्टीबद्दल संशोधन चालू आहे पण निर्णय अजून झाला नाही आहे, मर्यादित वेळेमुळे त्यांच्या सगळ्या उहापोहापेक्षा औषधोपचाराबद्दल मी बोलीन. साधारणतः अजूनही करोना आपल्याला जेव्हा आढळतो तर साधारणतः पहिल्या आठवड्यामध्ये सर्दी, खोकला, चव सगळ्यांची जात नाही, पण स्वीट गोडला चव जाणं हे ज्यांच्या बाबतीत जातं, थकवा, डोकेदुखी, पहिल्या आठवड्यामध्ये जेव्हा ही लक्षणं येतात तेव्हा आपल्याला काय महत्त्वाचं आहे, तर आपल्याला महत्त्वाचं आहे ऑक्सिजनची पातळी. ऑक्सिजनची पातळी जर आपली 96-97च्या वरतीच राहिली तर धोका तितका नसतो. आज विषय करोना नाही आहे, त्यामुळे 6 मिनिटची जी टेस्ट आहे त्याच्याबद्दलची माहिती मी देत नाही, पण निदान उच्चार करते ज्याच्यामुळे ज्यांना माहिती आहे त्यांचा विश्वास दृढ होईल आणि ज्यांना माहिती नाही आहे त्याबद्दल माहिती मिळवू शकतील. तर ऑक्सिजनची पातळी ही पहिल्या आठवड्यामध्ये निर्णायक पद्धतीने ठरवते की तुमची रोगप्रतिकारशक्ती, तुमची वाटचाल कशी आहे. तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर ही जी लढाई चालू असते, ताप येणार तुम्हाला, कारण ती शरीराची भाषा आहे त्या व्हायरसचा लढा देण्याची. मग तुमचा ऑक्सिजन जर कमी नाही झाला तर बहुतेक वेळा पहिल्या आठवड्यानंतर रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे हे सिद्ध होतं आणि दुसऱ्या आठवड्यात सुधारणा सुरू होते. पण जर ताप 7 दिवसानंतर पण राहिला, जर 4-5 दिवसानंतर ऑक्सिजन पूर्वीपेक्षा कमी व्हायला लागलं, तर ही सगळी लक्षणं रोगप्रतिकारशक्ती कमी असण्याची आहे आणि त्याच्यावरती घरी करता येण्यासारखं काही नाही. मला माहिती आहे की किती विषय, किती पॅथी आणि किती गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. पहिल्या आठवड्यामध्ये बरे होणाऱ्याच्या बाबतीमध्ये शास्त्रीय माहिती, शास्त्रीय दृष्टिकोन जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा होईल की कोणत्या गोष्टीने त्यांना जास्ती मदत झाली. पण आमच्या ॲलोपॅथीमध्ये जे निकष असतात, जे कित्येक पेशंटचा अभ्यास करून त्याच्या केमिकल स्ट्रक्चरवरती रिसर्च असतो, त्याच्या मते दुसऱ्या आठवड्यामध्ये जर ऑक्सिजन कमी आणि ताप चालू राहिला तर या रोगप्रतिकारशक्तीला तुम्ही घरी कशानेही फार मदत करू शकत नाही. त्यावेळेला डॉक्टरांचा सल्ला आणि ॲडमिट आणि त्यावेळेला स्टेरॉईड किंवा तुम्ही जे रेमडेसिवीर ऐकत होता त्याहीपेक्षा प्रभावी आत्ता जी औषधं आहे, फॅविपिरॅव्हिर पहिल्या आठवड्यात जे वापरलं गेलं होतं, या सगळ्यांच्या पलीकडची काही औषध प्रणाली आहे आणि या गोष्टी वेळच्या वेळी घेऊन सुधारणा अतिशय चांगली करणं ही स्वतःला तुम्ही करणारी मदत आहे. त्यामुळे आपण ज्याला म्हणतो की आपण भान असलं पाहिजे, आपण सजग असलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टीसाठी आपण उद्यापर्यंत बघूया म्हणू शकतो आणि कुठल्या गोष्टीसाठी नको, मी आज बघून घेतो. जास्तीत जास्ती काय आहे, मी आज पण तपासायला गेलो, आज पण सल्ला घेतला आणि उद्या पण गेलो किंवा गेले आणि परत एकदा खात्री केली. तर मला वाटतं जरी खूप कमी झालेलं असलं प्रमाण तरी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि आता नवीन काय आहे, तर नवीन आपण जर ऐकलं असेल की ज्याच्याशिवाय इम्युनिटीची चर्चा या करोना काळामध्ये अपूर्ण आहे आणि कदाचित तुम्हाला जर माहिती नसेल तर माझ्या या आजच्या प्रेझेंटेशनचा सगळ्यात मौलिक भाग हा असेल की एक अतिशय प्रभावी प्रणाली आपल्याला सगळ्यांना उपलब्ध झालेली आहे. आपण जर बघितलं असणार काही महिन्यांपूर्वी की जेव्हा ट्रम्प होते USAचे अध्यक्ष, तर तेव्हा त्यांना करोना झाला ही बातमी येईपर्यंत ते ऑफिसमध्ये अगदी पहिल्या आठवड्यातच पोहोचले होते आणि त्यावेळेला त्यांच्यासाठी जे इंजेक्शन वापरलं गेलं होतं ते संशोधनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत क्लिअर झालं होतं, त्यांना दिलं गेलं होतं, पण औपचारिकता पूर्ण होऊन बाहेर पडण्यासाठी सिद्ध होतं. आणि ते आता अमेरिकेतच नव्हे तर आपल्याकडे अभिमानाने म्हणजे रत्नागिरीतसुद्धा अगदी उपलब्ध आहे. त्याला कोणी ट्रम्प अँटीबॉडी म्हणतं आणि त्याचं खरं नाव जे प्रचलित आहे ते कॉकटेल अँटीबॉडी थेरपी म्हणून आहे. मंडळी, हे इंजेक्शन महाग आहे, त्यामुळे तुम्ही सर्रासपणे त्याचं नाव ऐकणार नाही, बऱ्यापैकी महाग आहे. पण ज्याच्यासाठी हे इंजेक्शन वापरलं गेलं त्याच्यामध्ये त्यांनी संजीवनीसारखं काम केलेलं आहे. आजाराला, गाडीला कसा ब्रेक लागतो तसं आजाराच्या त्याचं फक्त महत्त्व काय आहे की ते जितक्या लवकर दिलं तितकं ते प्रभावी झालं.
युजली ते सजग लोक होते, उदाहरणार्थ डॉक्टर मंडळी. मी महाराष्ट्रातल्या विविध डॉक्टरांच्या फोरमशी असोसिएशनशी संलग्न आहे आणि या टप्प्याला मी तुम्हाला सांगू शकते की माझ्या ग्रुपवरती माहिती असलेल्या डॉक्टर, आरोग्यसेवक आणि रुग्णांचा आकडा 60ला गेलेला आहे या इंजेक्शनचा. आणि त्यामुळे मी तुम्हाला अगदी मोकळेपणाने आणि पूर्ण कॉन्फिडन्सने, विश्वासाने सांगू शकते की याच्यापैकी फक्त एका व्यक्तीला सौम्य स्वरूपामध्ये ॲलर्जी झाली. बाकीचे सगळेजण इंजेक्शन घेतलेल्या दिवशी घरी गेले आणि त्याच्यातल्या कुणालाही काहीही कॉम्प्लिकेशन झालं नाही. मग मर्यादा काय आहे? तर मर्यादा होती पहिले त्याची उपलब्धता आणि अर्थातच त्याचा कॉस्ट, त्याचा खर्च प्रचंड जास्ती आहे. पण न परवडणारा आहे का? तर नाही. आपल्या सगळ्या वार्षिक सणांचा जो खर्च आहे तो आपण जर नाही करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये हे इंजेक्शन येऊन जातं. मी अगदी नेहमीच्या भाषेतल्या कॅल्क्युलेशनच्या प्रमाणे हे सांगते आहे. आणि तुम्हाला अगदी खरी माहिती द्यायची तर एका इंजेक्शनची किंमत 60,000 रुपये आहे. त्यामुळे खूप संयुक्तिकपणे, खूप विचारपूर्वक ते वापरलं जायचं. पूर्वीचे निकष असे होते की वय किती आहे, डायबिटीज आहे का, ब्लड प्रेशर आहे का, हृदयाचा आजार आहे का, आणि काय शक्यता वाटते आजार ज्या पद्धतीने सुरू झाला की त्याच्यावरून हा गंभीर वळण घेईल का, सायटोकिन स्टॉर्मकडे जाईल का, न्यूमोनियाची लक्षणं दिसत आहेत का, HRCTचा स्कोर जास्ती आहे का, आणि मग हा पर्याय दिला जायचा. पण आता जेव्हा जागतिक सगळ्या संघटनांनी सांगितलेलं आहे की आता हा पर्याय ज्यांना शक्य आहे त्यांना तुम्ही द्या, फार काही त्याला निकष घालू नका, रुग्ण म्हणू दे नको. त्यामुळे मला वाटतं की ह्या बदललेल्या निकषावर मी तुम्हाला ही इम्युनिटीला सर्वाधिक मदत करणाऱ्या प्रणालीची माहिती देणं हे माझं कर्तव्य आहे. याच्या पलीकडे आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मला वाटतं की आज अपेक्षित आहे मानसिकतेचा पण विचार करणं. तर मानसिकता ही तर प्रत्येक आजारासाठी उपयोगाची आहे. मग तो मधुमेहासारखा आजार असो, करोनासारखा असो, डिप्रेशनसारखा असो, अगदी कुठल्याही आजारामध्ये आपण जेव्हा म्हणतो की डॉक्टरकडे जाऊन मला अर्धं बरं वाटलं तर त्यामागे 2च गोष्टी असतात. एक म्हणजे तुमचा त्या डॉक्टरांवरचा जो दृढ विश्वास असतो तो, आणि दुसरं म्हणजे डॉक्टरांनी तुमची मानसिकता कशी सांभाळली ही हातोटी. तर याच गोष्टी घरातल्या पण गोष्टींसाठी आहे की आपण आता मला वाटतं की सगळीकडे मानसिकता मला खूप सकारात्मक दिसते आहे. म्हणजे आश्चर्य वाटतं की 2 वर्षात काय काय वळणं बघितली आणि काय काय चढ उतार बघितलं. असं बघितलं की किती दुर्दशा झाली, करोना झाला म्हणून किती मुलांनी दवाखान्यातून आलेल्या आईला घरात नाही घेतला, सगळ्यांनी पाठ वळवली, डॉक्टरना सोसायटी सोडायला लागली, रस्त्यावरनं येणाऱ्या आरोग्यसेविकेला खूप कठीण गेलं सगळ्यांनी. बऱ्याच गोष्टी आहेत, अप्रिय गोष्टींचे म्हणतात फार उजळणी करू नये. पण त्याच्यातून आत्ता आपण जे बघतो ते फळांचं वाटप, औषधांसाठीचं व्हॉलंटिअर करणं, आणि या सगळ्या दृष्टीने आपला समाज भीतीच्या कितीतरी पुढे गेलेला आहे. तर ही सगळी जादूची कांडी मानसिकतेने फिरलेली आहे. त्यामुळे आता तर आपण या टप्प्यामध्ये आहोत की आपण अजूनही मास्क वापरला, कोण काय म्हणेल या पलीकडे. अर्थात तुम्हाला हे सांगताना जर मी मास्क घातलेला नाही असं वाटत असलं तर त्याचं कारण असं होतं की मी मास्क घालून आले आणि माझा हा जो इंटरव्ह्यू घेतला जातो आहे तर ते ज्या ट्रायपॉडवरती लोड केलेला आहे त्याच्या 6 फुटापेक्षा लांब ते ऑपरेट करणारे सगळेजण आहेत. त्यामुळे मला वाटतं की नाहीतर अगदी सजग असणं हे तुम्हाला ज्या पद्धतीने सांगते आहे त्या पद्धतीने आम्ही डॉक्टर मंडळी 3री लाट टाळण्याच्या दृष्टीने अगदी तुम्हाला सांगू की हे जरुरी आहे. आणि जेवणामध्ये फळं, भाज्या, चांगली प्रथिनं, व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन D या 2चा प्रतिकारशक्तीसाठी खूप जास्ती चांगला उपयोग झालेला आहे. आणि त्याच्या गोळ्यासुद्धा आपण करोनाच्या काळामध्ये वापरल्या आहेत. त्यामुळे या 2 व्हिटॅमिन, B कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन आणि शुगर चांगली असणं, कारण मगाशीच बोलले मी की शुगर वाढली की प्रतिकारशक्ती कमी होते. रक्तदाब योग्य असणं, कारण रक्तदाब चांगला नसला की प्रतिकारशक्ती कमी होते. झोप पुरेशी असणं,
पुरेशा झोपेचा खूप जवळचा संबंध आहे चांगल्या प्रतिकारशक्तीशी. त्यामुळे ती करोना काळाच्या नंतर पण या त्रिसूत्री जरुरी आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण मगाशी जे बोललो की आपले आप्त, आपली मित्रमंडळी, आपल्या वास्तविक जीवनामध्ये जे काही करताना आपण ज्यांना जोडतो आपल्या मानसिकतेसाठी, ते भान असणं पण खूप जरुरी आहे. मला वाटतं की एवढं बोलून आणि करोना जाईल, आपण सगळे एकजुटीने काम करूया आणि कुठेही आमच्याकडनं काही मदत पडली तर निसंकोचपणे आमचा सहभाग राहील, एवढं सांगून मी आपली रजा घेते. नमस्कार.